मेकअप चॅनल सगळ्यांना नमस्ते मंडळी. बघू शकते मी आज करत आहे तर शेपूची भाजी. शेपू तर किती महाग झालेली, तर मुलांच्या डब्यासाठी मी शेपू बनवते आणि मिस्टर जर शेपू खात नाही आहे मी त्यांच्यासाठी बनवते कोबीची भाजी. तर बघू शकते मी आता फटाफट गॅस चालू केलेले आहे. तर तुम्हाला दिसायला लागले बघा, मी थोडंसं डाळ धुते. तर पटापटा मस्त डाळ धुवून ठेवलेले शेपू भाजीसाठी. तर गावाकडे तुरी डाळ टाकते, तुरी डाळच मी टाकते शेपू भाजीमध्ये. असं का नाही आहे तर खायचं मूड असलं तर हे मूग डाळ पण टाकू शकते. तर बघू शकते तर का भाजी किती महाग झालेली आहे, काय करावं आता. एक तर करायचे कमवायचे 10 रुपये आणि व्हायचे 20 रुपये, म्हणजे कसं होणार. तर बघू शकते मी आता सकाळीचं सगळं भाजी निवडून ठेवलेलं आहे. तर बघू शकते मी आता छान छान वास खूप गावरांची शेपू भेटलेले आहे मला. तर खूप महाग पण भेटलेले. तर आता मी कट करून घेते पटापटा. अजून कोबी पण कट करायचे मला. तर बघू शकते मी आता छान छान मस्त कोबी कट करून घेते. काय तर मस्त कोबी पण धुवून घेते. बघू शकते तर रेसिपी का बनवते म्हणजे मला संध्याकाळी वेळ नाही आहे, संध्याकाळ पण मी स्वयंपाक बनवते. तर असं नाही की एकदाच बनवून ठेवत नाही आहे, तर मी संध्याकाळ पण स्वयंपाक बनवून ठेवते. तर संध्याकाळ मला बनवायला वेळ नसते, मुलांचा अभ्यास घ्यायचा असतात, म्हणून मी आता सगळंच करते. कारण की खूप आणू एकच मिनिट, कारण की काल पण आमच्याकडे पाणी आलं नाही, खूप त्रास व्हायला मला. काल पण पाणी आलेलं नाही. परवा तर बारीक आले होत्या आणि परवा तर बारीक 1 वाजता, रात्री 1 वाजता पाणी आलेले. तर आमची झोप झाल्या नव्हत्या. तर आज तर येतात का म्हणलं तर काल तर येतात का, मग परवाच्या दिवशी 1 वाजता आलेली. काल तर येते का म्हणलं तर काल पण आलं नाही. पाणीचं खूप प्रॉब्लेम चालले. कारण की मला आता टँकर मागवायचं उद्योग चाललं, कारण की टँकर खूप महाग आहे. 1000 रुपयाला एक टँकर आहे. तर तेवढं आपल्या टाकीमध्ये पण बसू शकत नाही, खूप पाणी असं टँकरमध्ये. तर आमची टाकी 8,000ची आहे, तर एवढं बसू शकत नाही. तर म्हणून शेजारची ताईला विचारावं लागते की तुम्ही घेणार आहे का, आम्ही दोघं मिळून मग घेऊ शकते. तर त्याच्यात किती बसेल तेवढं आपण टाकून घेते पाणी. तर तेवढं निम्म पैसे देऊन टाकते दोघं मिळून. तर आता विचारवलं तर त्यांना खूप आता सारखं फोन करावं लागते. ते एका फोनाने येत नाही आहे, कारण की एकतर आता दुष्काळी चालले, तर पावसाचा वेळ आला तर पण पाऊस आला नाही. तर म्हणून त्यांना पण खूप त्रास होतो, ते शकत नाही. तर म्हणून आता काय करायचं, टाकीमध्ये पाणी घालून घेतलं की काय टेन्शन नसते. मला सकाळी उठून कामाला जावं लागते. तर बघा आता मी आज उशिराने उठले. काल संध्याकाळी पाणीचं वाट बघून उशिराने झोपले होत्या. तर आज सकाळी उशिराने उठले मी. तर म्हणून आता स्वयंपाकला पण त्रास व्हायला लागले, कारण की मुलांच्या शाळा असतात तर लवकर घेऊन जावं लागते. काल तर आम्ही जाते वेळा थोडंसं खूप आमच्या इथं थोडं उतार आहे, म्हणजे चढ आहे म्हणजे उतार आहे. जाताना थोडं डोंगराच्या वर आम्ही राहते, कारण की काल तिथं जाताना 3 पोरांना घेऊन थोडंसं मी पडले होते, पण काही कुणाला लागलं नाही. तर मिस्टर म्हणलं, माझे मिस्टर म्हणत होते तू एकतर घरात टाइमपास करते आणि उशीर करून जाते आणि मग गडबड करून जाते म्हणून तू पडते, असं आमचे मिस्टर ओरडत होत्या. तर मी मिस्टरने म्हणलं की नाही तसं काही नाही, थोडं वळवताना गाडी वाकडं झाली, मग थोडंसं आम्ही पाय टेकून पडलो खाली. तर काय लागलं नाही मुलांना मला. तर म्हणून मी सरळ गेलं. थोडंसं हवा कमी होती, हवा भरून घेतली गाडीला. मग हवा भरून घेऊन गेल्यानंतर मिस्टरना थोडा डब्बा दिला. मिस्टरना पण उशीर झाले होते. मिस्टरने म्हणलं तुम्ही जावा कामाला. मग मी मुलांना सोडते. मग मी मुलांना शाळेवर सोडली, मग कामाला गेली. मला कामावर पण उशीर झाले होत्या. एकतर मॅडमची मैत्रीण वगैरे येणार होती, त्यांच्या बड्डे होते 14 तारखेला, म्हणून त्यांनी सेलिब्रेट करायला ते काल येत होत्या मैत्रीण भाभीची, म्हणजे मॅडमची. तर त्यांना म्हणलं की भाभी मला थोडं उशीर होते, तर मी येते मुलांना शाळेला सोडून. ते म्हणले हो चालेल. तर मी मुलांना काल सोडून मग अशी कामाला गेली. मग कामं पटापट करून घेतलं. मग पुन्हा 5 वाजता मग मुलांना शाळेला आणायला गेली.
मग आणून मग घरी आले की थोडंसं चहा वगैरे बनवून दिला त्याने, चहा दूध वगैरे बरोबर थोडंसं बिस्किट खाल्लं. मग अभ्यासाला बसल्या थोडा वेळ खेळून. मग आता काही नाही, आता पुन्हा स्वयंपाक करते, मग त्यांचा डब्बा देते, मग मिस्टरांना डब्बा देते. मिस्टर जायला तर कामाला, मग मुलांना त्या सोडायला जाईल आज, तर पटापटा मला स्वयंपाक बनवायचे. तर म्हणून मी बनवा लागले, कारण की थोडंसं मराठी येतं, काय हे नाही आहे टेन्शन, थोडं समजून घ्या. कारण की आता करायला लागले. डाळ शिजून घेतले की मग मी शेपूची भाजी बनवते. तुरी डाळ टाकलं तर पण खूप छान होते. तर तुरीचं डाळ झालं शिजवून घेतल्यानंतर मग मी शेपूला थोडंसं 2-3 पाकळ्या लसूण आणि मिरची ठेचून घालते. मग थोडंसं तेलामध्ये फ्राय करून घ्यायची. मग ते छान वाफेवर शिजून घ्यायचं, खूप छान वास येतात आणि खूप छान होतात. थोडंसं तेल जास्त टाकायची. मग चपाती बनवून घेते. मग मिस्टर त्यांना ढेकर येते म्हणून ते का शेपूची भाजी खात नाही, तर कोबीची भाजी त्यांना आणलेले, कोबी आणलेले त्यांना पावशेर, तर त्यांच्यासाठी मी कोबी बनवते. तर बघू शकते आता छान आता सगळ्यांना चपाती वगैरे बनवून पटापट आवरते. मुलांना पण तयारी करायची असते. तर तुम्हाला सगळं स्वयंपाक झाल्यानंतर मी दाखवते आता पुढची ब्लॉगमध्ये. बाय बाय सगळ्यांना. कामावरनं उशीर झाला आहे, तर बघा मी चपाती हातात घेऊन खायला लावले, तर खूप उशीर झालेला आहे. तर 9:15 वाजत आले, तर मला खूप उशीर झाले म्हणून मी भाकरी पटपट घेऊन खाऊन आपण मुलांना घेऊन शाळेत जाणार आहे. मुलं सगळं रेडी केलेलं आहे, बॅग बघू शकते बघा. तर हे बघा, तर एकच मिनिट, हे बघू शकते त्या तयारी झालेले आहे. तर बघा त्या कैरी खाते आणि तो बॅग घेऊन थांबलेले आहे. खूप उशीर झालेले आहे.